मला कॉलेजला एक मुलगी भेटली. आता मिळाली असं नाही म्हणणार मी, कारण मी जेव्हा पुण्याला गेलो तेव्हा मला समजलं की वस्तू मिळतात, माणसं भेटतात. आणि जर मी मुलगी मिळाली असं म्हणालो तर हॅशटॅग फेमिनिस्ट म्हणजे स्त्रीवादी लोक मला काय म्हणतील, स्त्री म्हणजे काय वस्तू आहे का तुला मिळायला, तिला एक स्वतंत्र ओळख आहे, ती कोणाच्या मालकीची नाहीये. कसली स्वतंत्र ओळख? माझ्याच कॉलेजमध्ये 2 श्रुतिका भोसले नावाच्या मुली होत्या, 2. आता फेमिनिस्ट लोक बोलतील की तू त्यांचं पूर्ण नाव विचारलेलं का? हो, मी त्यांचं पूर्ण नाव विचारलं. त्यांच्या वडिलांचं नाव वेगळं होतं, पण वडील शेवटी पुरुष झाला ना, की त्यांच्या आईचं नाव विचारलं. तर त्यांच्या आईचं नाव श्यामल होतं. दोघींच्या कसली स्वतंत्र ओळख? आता तुम्ही बोला तू त्यांच्या बॉयफ्रेंडचं नाव विचारायचं, तर हो, त्यांच्या बॉयफ्रेंडचं नाव साहिल होतं. दोघींच्या. साहिल दोघींना एकत्र डबल डेट करत होता. मग मला फेमिनिस्ट लोकांचं पटायला लागलं की हा, पोरं हरामी असतात. तेवढ्यात एक फेमिनिस्ट मुलगी आली आणि मला बोलली त्या दोघींना बॉयफ्रेंडची गरजच काय, मुली स्वतःसाठी पूर्ण आहेत. आणि जेव्हा त्यांना साहिल बद्दल समजलं ना, तेव्हाच त्यांनी मुलांचं नाव सोडून द्यायला पाहिजे होता आणि एकमेकींना डेट करायला होतं. मे बी तेव्हा त्या खुश राहिल्या असत्या. मुलींनी मुलांमध्ये वेळ घालवायची बिलकुल गरज नाहीये. मी बोललो अगदी बरोबर आहे तुमचं. श्रुतिका भोसले 1 आणि श्रुतिका भोसले 2 आता बेस्ट फ्रेंड्स आहेत. बोलते थँक गॉड त्यांना लवकर बुद्धी आली. बोललो ते आता बिचिंग करतात. म्हणते कोणाची? त्या साहिल एक्सची? बोललो नाही, एकमेकींची. बोललो तुम्हाला कसं माहित? बोललो मी त्यांचा कॉमन फ्रेंड आहे ना. ती बोलते दॅट्स वाय दे आर नॉट ग्रोईंग, बिकॉज दे हॅव मेल फ्रेंड लाईक यू हु इज नॉट फेमिनिस्ट. बोललो मी फेमिनिस्ट नाही. मी तेच केलं जे एका स्त्रीने केलं असतं. एका स्त्रीची दुसऱ्या स्त्रीकडे चोंबडेगिरी केली. त्यांना एका फेक फ्रेंड पासून वाचवलं मी. आता दोघी पण लाईफ मध्ये एक स्ट्रॉंग इंडिपेंडेंट एकट्या वुमन आहेत, फक्त माझ्यामुळे. मी तिला विचारलं तेव्हा तुमचं लग्न झालंय? बोली हा, माझा एक फेमिनिस्ट हजबंड आहे. बोललो काय? म्हणते या, यू हर्ड राईट. ही इज नॉट जस्ट हजबंड, ही इज द फेमिनिस्ट हजबंड. म्हणूनच मी त्याच्यासोबत राहिली. मी अशी कोणासोबत राहिली नसती. ही इज प्युअर फेमिनिस्ट, म्हणूनच मी त्याच्यासोबत आहे. हिज नेम इज साहिल जाधव. बोललो काय? मला फोटो दाखवा. तिने मला फोटो दाखवला आणि मला समजलं की साहिलने श्रुतिका भोसले 1 आणि 2 ला कसं पटवलं. आणि मी नंतर तेच केलं जे एका फेमिनिस्टने केलं असतं. बोललो सॉरी मॅम, पण मला तुम्हाला हे सांगावंच लागेल. हाच तो साहिल ज्याने श्रुतिका भोसले 1 आणि 2 ला फसवलं, फेमिनिस्ट बनायचं नाटक करून. आणि आता तुम्हाला पण हा फसवतोय. त्यानंतर त्यांचा डिवोर्स झाला. हा, तर तुम्हाला काय बोलत होतो मी? मला कॉलेजला एक मुलगी भेटली, तीच होती. पण आता ती फक्त एक मुलगी नाहीये, तर एक स्ट्रॉंग इंडिपेंडेंट एकटी मुलगी आहे. आणि कोणी मला विचारलं की आर यू फेमिनिस्ट, की मी त्यांना ही स्टोरी सांगून टाकतो. मला नंतर साहिल भेटला, त्याला विचारलं मी काय रे भाऊ तू एवढं काय करतोस की तुला एवढ्या मुली पटतात? बोलतो काय नाही, मी त्यांना सांगतो की मी टेलर स्विफ्ट आणि बीटीएसचा फॅन आहे. व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. बस एवढंच.